नमस्कार, मी रवी कुमार. एस फिल्म टेक चॅनल मध्ये आपलं स्वागत. कसे आहात? मजेत ना? मजेत राहा, हिट राहा, फिट राहा आणि हो आरोग्याची काळजी घ्या. चला तर मग विषयाकडे वळूया. रामायण ट्रेलर आणि इनसाइड रिव्ह्यू. मित्रांनो, म्हणतात ना, आयत्या वेळात नागोबा बनून दुसऱ्याचं श्रेय घेणारे भरपूर असतात. पण जेव्हा स्वतःची ताकद दाखवायची वेळ येते तेव्हा खऱ्या कलाकाराची ओळख होते. सध्या भारतीय चित्रपटसृष्टीत असाच एक धमाका झाला आहे, ज्याचा ट्रेलर पाहून प्रेक्षकांचे डोळे विस्फुरले आहेत आणि अंगावर काटा येणे म्हणजे काय याचा प्रत्यय सर्वांना आला आहे. होय, आपण बोलतोय आगामी महाकाय चित्रपट रामायण बद्दल. या चित्रपटाचा अवघ्या 4 मिनिटाचा ट्रेलर समोर आला आहे आणि तो पाहून भले भले थक्क झाले आहेत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या 4 मिनिटाच्या ट्रेलर इनसाइड रिव्ह्यू मध्ये रिव्ह्यू करणार आहोत आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज दूध का दूध पाणी का पाणी होणार आहे. मित्रांनो, जेव्हा या चित्रपटाची घोषणा झाली होती तेव्हा लोकांच्या मनात अनेक शंका होत्या. नेहमीची ये मग पावसाळा या म्हणीप्रमाणे दरवर्षी रामायणवर काही ना काही येत असतं आणि लोकांची निराशा होते. असाच अनेकांचा समज होता. दगडापेक्षा वीट मऊ म्हणून लोक जुन्याच कलाकृतीवर समाधान मानत होते. पण मित्रांनो, हा 4 मिनिटाचा ट्रेलर पाहिल्यावर तोंडात बोट घालणे याशिवाय दुसरा पर्याय उरत नाही. या ट्रेलर मध्ये व्हीएफएक्स आणि ग्राफिक्स एवढे भव्य दिव्य आहेत की बॉलिवूडचे चित्रपट सुद्धा यापुढे फिके पडतील. आणि अयोध्येचे भव्य दरबार असो आणि दंडकारण्यातील घनदाट जंगल असो किंवा लंकेची सुवर्ण नगरी आहे, प्रत्येक फेमवर दिग्दर्शकाने रात्र दिवस एक करून मेहनत घेतली आहे हे स्पष्ट दिसते. करावे तसे भरावे या न्यायाने ज्यांनी आधीच्या निकृष्ट चित्रपटावर टीका केली होती त्यांना या ट्रेलरने चोख उत्तर दिलंय. आता वळूयात सगळ्यात महत्वाच्या मुद्द्याकडे, तो म्हणजे स्टार कास्ट. भगवान श्रीरामाच्या भूमिकेत असलेल्या अभिनेत्याने आपले शांत आणि तेजस्वी अभिनयाने चार चांद लावणे या वाक्प्रचाराचा खरा अर्थ दाखवून दिला आहे. त्यांच्या चेहऱ्यावरील तेज आणि डोळ्यातील भाव पाहून प्रेक्षक मंत्रमुग्ध होतात. तर दुसरीकडे रावणाच्या भूमिकेतील कलाकाराने रक्ताचे पाणी करून पडद्यावर असा धडकी भरवणारा अभिनय केलाय की हातच्या कांकणाला आरसा कशाला. त्याचा अभिनय पाहून समजते की भूमिका इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिली जाईल. मित्रांनो, सांगण्यापेक्षा करून दाखवणे श्रेयस्कर या युक्तीप्रमाणे सर्व कलाकारांनी आपल्या अभिनयाने नाव कमावणे काय असतं हे सिद्ध करून दिले. ट्रेलरचा चौथा आणि अत्यंत शक्तिशाली पैलू म्हणजे याचं पार्श्वसंगीत. या ट्रेलर मध्ये 4 मिनिटाच्या या ट्रेलर मध्ये जेव्हा श्लोक आणि मंत्राचे उच्चारण होतं तेव्हा अंगावर शहारा येणं अटळ आहे. संस्कृत श्लोकाचा असा वापर केला आहे की ऐकणाऱ्यांचे भान हरपणे अगदी साहजिकच आहे. जेव्हा युद्ध प्रसंग दाखवले जातात तेव्हा संगीत ऐकून छाती धडपणे असा अनुभव येतो. जशी दृष्टी तशी सृष्टी म्हणतात ना. दिग्दर्शकाने ज्या दिव्य दृष्टीने हे संगीत तयार केलं आहे ते प्रेक्षकांच्या थेट हृदयाला भिडतं. दिग्दर्शन आणि कथा सादरीकरण. मित्रांनो, गाढवाला गुळाची चव काय असं म्हणणाऱ्या समीक्षकांना या दिग्दर्शकाने अक्कल खाती जमा करायला लावली आहे. पौराणिक कथा मांडताना तिचे पावित्र्य जपणे आणि त्याच वेळी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे ही खाण्याची गोष्ट नाही, म्हणजे सोपे काम नाही. पण दिग्दर्शकाने कंबर कसून या प्रकल्पावर काम केलं आहे. कथेचा प्रवाह कुठेही तुटत नाही. 4 मिनिटाचा ट्रेलर कसा संपतो, कथेतील भावना व्यक्त करणारे प्रसंग आणि युद्धाचे थरारक क्षण याचा असा सुंदर मेळ घातला आहे की प्रेक्षक चित्रपटगृहात 2 हात करायला म्हणजे चित्रपट पाहायला उत्सुक होतील यात शंका नाही. निष्कर्ष आणि आव्हान. तर मित्रांनो, इकडे आड तिकडे वीर अशा संभ्रमात असलेल्या बॉलिवूडला या रामायण चित्रपटाने एक नवी दिशा दिली आहे. हा फक्त एक चित्रपट नाही तर भारतीय संस्कृतीचा एक भव्य दिव्य उत्सव आहे. पाण्यामध्ये राहून माशाशी वैर जसं करता येत नाही तसेच ट्रेलरची भव्यता पाहून त्याच्यावर टीका करणे आता कोणालाही शक्य नाही.
या 4 मिनिटाचा ट्रेलर पाहून माझे तर होश उडाले आहेत. आता वाट पाहणे जीवावर बेतण्यासारखे झाले आहे. कधी एकदा हा चित्रपट मोठ्या पडद्यावर येतोय. तुम्हाला हा ट्रेलर कसा वाटला आणि राम आणि रावणाची जुगलबंदी तुम्हाला आवडली का? आपलं हे बाळ आणि दुसऱ्याचं ते कार्ट न करता कमेंट बॉक्स मध्ये तुमचं प्रामाणिक मत नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग रविकुमारला द्या परवानगी. नमस्कार.